हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 22 जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. कृष्णा दुष्यंत म्हणजेच बाळजाबाईच्या घरी पोहोचते, परंतु घरात कुणीही नसतं आणि आता दुष्यंत जवळ जायचं कसं, दुष्यंत कोठे असेल हाच विचार कृष्णा करत असते. तेवढ्यात तिला आई ग असं ओरडणाऱ्या दुष्यंतचा आवाज येतो आणि ती या आवाजाच्या दिशेने जाणार इतक्यात घरातील नौकर तेथे येतो आणि विचारतो, ए पोरी कोण आहेस तू? तर कृष्णा ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अहो मी त्या दुष्यंतरावांजवळ आलीये, त्यांना बदमाशा चावल्यात ना, हा मातीचा लेप घेऊन आले, त्याच्यामध्ये औषधी पाला सुद्धा आहे, त्यांना बरं वाटेल. आणि हे सगळं मैनावती ऐकते. मैनावती ही लगेचच नोकराला सांगते की तू येथे थांब, मी पाहून येते कोण आलंय, आणि ती बाहेर येऊ लागते. तर नौकर हा कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करतो, आमच्या दुष्यंतरावांना असं काहीच चालत नाही, बाळजाबाईने सांगितलंय त्यांच्याजवळ कुणीच जायचं नाही, तू येथून जा. परंतु कृष्णा नोकराला समजवण्याचा प्रयत्न करते, मला सुद्धा मधमाशा चावल्या होत्या, मी हाच लेप लावला आणि बरी झाले, त्यांना सुद्धा बरं वाटेल, मला जाऊ द्या. तेवढ्यात मैनावती विचारते, ए कोण आहे रे तेथे? मैनावतीचा आवाज ऐकून नौकर खूप घाबरतो आणि म्हणतो, ए पोरी जा इथून, नाहीतर ती बाई आली ना तर माझ्या पोटावर पाय पडेल, जा इथून. मैनावतीला पाहून कृष्णा ही घराबाहेर लपून बसते. मैनावती नोकराला विचारते, कोण आलं होतं? तर नोकर सांगतो, एक डोक्याने मॅड असलेली पोरगी आली होती, मी तिला हकलून लावलं. मैनावती म्हणते, ठीक आहे, चांगलं केलंस, पण आता कोणाला येऊ द्यायचं नाही, आणि ती तेथून निघून जाते. तर कृष्णा विचार करते, या रस्त्याने तर मला दुष्यंतकडे जाता येणार नाही, आता काय करायचं. तेवढ्यात तिला एक सीडी दिसते, या सीडीने आपण दुष्यंतच्या रूममध्ये जाऊ शकतो असं तिला वाटतं आणि ती चक्क सीडी लावून दुष्यंतच्या रूममध्ये जाते. तेव्हा दुष्यंत हा रूममध्ये झोपलेला असतो, पण आई आई असं वेदनेने तो कळवळत असतो, कणत असतो. तेव्हा कृष्णा त्याला पाहते आणि तिला आठवतं की आपणच चेंडू मारला, मधमाशाचा मोहळ उठला आणि दुष्यंतला मधमाशा चावल्या, दुष्यंतने आपल्या अंगावर घुंगडी दिली होती, हे सगळं तिला आठवतं. त्याचबरोबर दुष्यंताने आपली पहिली भेट, बाळजाबाईचा सामुदायिक विवाह सोहळा, त्या दुष्यंतने सांगितलेलं की मी बाळजाबाईचा मुलगा आहे, हे सगळं तिला आठवतं. दुष्यंतला जे काही झालंय त्याची आता जी काही अवस्था आहे ती माझ्यामुळे आहे असं तिला वाटतं, खूप अपराधी वाटतं. आणि दुष्यंतच्या जखमांकडे ती पाहते, दुष्यंतला खूप जखमा झालेल्या असतात. कृष्णा म्हणते, या बुंगाट पाहुण्याला तर खूप लागलंय, त्याचं दुखणं मी आत्ता बरं करते, शेवटी हे सगळं माझ्यामुळेच झालंय ना. आणि ती दुष्यंतच्या जखमांवर हा औषधी पाला आणि मातीचा लेप लावू लागते. दुष्यंतच्या चेहऱ्याला, हाताला, छातीला जेथे जेथे लागेल असतं सगळीकडे ती हा पाला लावते. त्यानंतर आता आपल्याला घरी जायचंय, पाला लावून झालाय असा विचार करून ती निघणार इतक्यात दुष्यंतचा मोबाईल वाजू लागतो. दुष्यंतचा मोबाईल वाजतोय, आता दुष्यंत झोपेतून उठणार म्हणून कृष्णा ही चांगलीच घाबरते. दुष्यंत हा कसेबसे डोळे उघडतो तर त्याच्यासमोर कृष्णा उभी असते. कृष्णाला पाहून तो विचारतो, ए तू येथे काय करतेस? तर कृष्णा ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करणार इतक्यात मैनावती आणि दलपत हे रूममध्ये येतात आणि कृष्णाला चक्क दुष्यंतच्या रूममध्ये पाहून या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. मैनावती विचारते, ए पोरी तू येथे काय करतेस? जर बाळजाबाईने पाहिलं ना तर आपल्या दोघींचा जीव घेतील, माझ्या तोंडावर मला टॅटू काढून नाही घ्यायचाय, तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. कृष्णा काही बोलणार इतक्यात तिची ओढणी ही दुष्यंतच्या हातात असते. मैनावती म्हणते, लवकर ती ओढणी सोडव आणि निघ इथून. कृष्णा ही दुष्यंतच्या हातातून ओढणी सोडवते. मैनावती तिचा हात पकडते आणि तिला हॉलमध्ये घेऊन येते. परंतु त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि कृष्णाला आपल्या घरात पाहून तिला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, ही पोरगी आपल्या घरात काय करायलीये? तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की कृष्णा ही नेमकी घरात आली तरी कशी? कृष्णा ही सगळं खरं खरं सांगते, बाळजाबाई मला सुद्धा मधमाशा चावल्या होत्या, मी हा मातीचा लेप लावला आणि मला बरं वाटलं, मी तुमच्या मुलाला हा मातीचा आणि पाल्याचा लेप लावायला आले होते. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. ती चिडून विचारते, हे काय बोलतेस तू? तू माझ्या मुलाला मातीचा लेप लावलास का? तेव्हा कृष्णा सांगते, हो बाळजाबाई, खूप महत्वाचं होतं, आता त्यांना आराम पडलाय, आता ते लवकरच बरे होतील. बाळजाबाई ही सगळा राग घेऊन टाकते आणि म्हणते, पोरी जे केलं चांगलं केलं, तू आता इथून जा. कृष्णा ही तेथून निघून जाते. तर आढळराव विचार करू लागतात, या पोरीमध्ये तर खूपच हिंमत आहे, चक्क घरात घुसली, दुष्यंतच्या रूममध्ये गेली,
त्याच्या जखमांवर मातीचा लेप लावला आणि बाळजाबाई समोर सगळं खरं खरं सुद्धा बोलली न घाबरता. खरंच पोरीमध्ये डेअरिंग आहे असा विचार आढळराव करू लागतात. तर बाळजाबाई खूप चिडलेली असते. मैनावती म्हणते, मला तर वाटलं तुम्ही तांडव कराल, परंतु तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच बाळजाबाई ही मैनावतीच्या सणसणीत थोबाडीत मारते. त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. बाळजाबाई चिडून विचारते, ही मुलगी आपल्या घरात आली कशी? मी तुला सांगितलं होतं ना की कोणालाही दुष्यंतच्या रूममध्ये येऊ द्यायचं नाही. या मुलीची आपल्या घराच्या उंबरठ्याला उभं राहण्याची तरी लायकी आहे का? माझ्या दुष्यंतच्या पायाशी उभं राहायची तरी लायकी का? आणि त्या मुलीने माझ्या दुष्यंतच्या अंगाला हात लावला, मातीचा लेप लावला. तू काय करत होती? तुला काय काम सांगितलं होतं मी? यानंतर जर माझ्या दुष्यंतला काही झालं, त्याची तब्येत बिघडली तर तुम्ही सगळे या वाड्याच्या बाहेर जाणार असा दमच ती मैनावतीला भरते. दलपत आणि जयकांतला खूप वाईट वाटतं, परंतु ते काहीच बोलू शकत नाही. थोड्या वेळानंतर डॉक्टर तेथे येतात. डॉक्टर दुष्यंतला चेक करत असतात. बाळजाबाई विचारते, डॉक्टर काय झाले माझ्या लेकाला? तुम्ही महागातली महाग औषधं आणा, पण माझ्या लेकाला बरं करा. डॉक्टर या पाल्याचा लेपाचा वास घेतात आणि म्हणतात, बाळजाबाई त्याची काहीही गरज नाहीये. तुमचा मुलगा आता बरा झालाय, त्याच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत. मेडिकल सायन्स कितीही पुढे गेलेलं असलं तरी जे गावठी उपाय असतात ना ते आम्हाला सुद्धा विचार करायला लावतात. आणि असा काही अपाय झाला तर हेच गावठी उपाय चांगले असतात. त्या मुलीचे तुम्ही आभार मानायला हवे, जिने हा औषधी पाला आणि मातीचा लेप दुष्यंतला लावलाय. त्यामुळे जे मधमाशांचे काटे होते ते जळून गेलेत आणि आता त्यांचं विष सुद्धा निवळलंय. त्यामुळे दुष्यंतरावांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. जर वेळेत आपण त्यांचा इलाज केला नसता तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असतं. परिस्थिती आणखीन चिघळली असती, पण आता त्यांना बरं वाटेल. हे ऐकून मैनावती खूप खुश होते आणि डॉक्टरांना विचारते, डॉक्टर ते आता बरे आहेत ना? दुष्यंतरावाला काही नाही झाले ना? डॉक्टर म्हणतात, हो ते बरे आहेत. तर बाळजाबाई ही मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते. डॉक्टर हे बाळजाबाईला सांगतात की आता तुमचा मुलगा एकदम बरा आहे. बाळजाबाई हात जोडून डॉक्टरांचे आभार मानते. तर डॉक्टर म्हणतात, माझे नका आभार मानू, त्या मुलीचे आभार माना जिने हा लेप लावलाय. मैनावती ही खूप खुश होते. तर बाळजाबाई ही डॉक्टरकडे रागारागाने पाहू लागते. रात्र होते. इकडे कृष्णाला चांगलाच ताप भरलेला असतो. ती वेदनेने कळवळत असते. भक्ती तिच्या जवळ येते, तिची काळजी करू लागते. तर सावित्री भक्तीवर चिडून म्हणते, बस झाली सेवा, आता उद्यासाठी सरपण लागणार आहे, ते सरपण घेऊन यायचं. भक्ती सावित्रीवर चिडून म्हणते, आई तिला ताप भरलाय, त्रास होतोय, हे तुला दिसत नाहीये का? तर सावित्री चिडून म्हणते, स्वतःहून घेऊन आलेल्या दुखण्याचं कौतुक मला नाही सांगायचं. उद्या सरपण लागणार म्हणजे लागणार, ते सरपण घेऊन यायचं. हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे बाळजाबाई ही दुष्यंतची काळजी घेत असते. दुष्यंतच्या अंगात ताप भरलेला असतो. ती दुष्यंतच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि देवी आईला प्रार्थना करते, देवी आई माझ्या दुष्यंतला लवकरात लवकर बरं वाटू दे, त्याच्यावर हे जे काही संकट आलंय ते दूर कर. परंतु दुष्यंत अजून झोपलेलाच असतो. तर दुसरीकडे कृष्णाला सुद्धा ताप भरलेला असतो, पण तिची काळजी घ्यायला तिची आई जवळ नसते. कुणीही तिची काळजी घेत नाही. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णाच्या अंगात अजूनही ताप असेल, परंतु सावित्री ही जाणून बुजून तिला पाणी भरायला पाठवणार, आणखीन तिचा छळ करणार. तर दुसरीकडे गौतमी आणि दुष्यंत हे एकमेकांशी बोलणार आणि त्यानंतर गौतमी ही सावित्रीला फोन करून सांगेल की आई मला शहरात एक मुलगा आवडलाय, आणि कृष्णा हे सगळं ऐकणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.